नमस्कार मित्रांनो, मी महेश जैन. भारताच्या बांधकाम क्षेत्राच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे काही इंजिनियर्स असतात, काही आर्किटेक्ट असतात. त्यातलेच काही यशस्वी इंजिनियर्स आणि त्यातलेच एक शुभमजी थोरात माझ्या समोर आहेत, ज्यांचे खूप प्रकारचे प्रोजेक्ट्स त्यांनी केलेले आहेत. जवळजवळ 18 प्रकारचे प्रोजेक्ट्स त्यांनी केलेले आहेत आणि त्यापैकी 2-3 मोठे प्रोजेक्ट्स मी या ठिकाणी नक्की सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो. छत्रपती संभाजीनगर येथे इंदिरा गांधी मिलिटरी स्कूल चा प्रोजेक्ट सरांनी केलेला आहे आणि अशा प्रकारची विविध बंगलो सुद्धा सरांची नांदेडच नाही तर नांदेडच्या बाहेर सुद्धा त्यांचे असे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत. आणि मुळावा येथील आर्ट कॉलेजचं प्रोजेक्ट सुद्धा सरांनी केलेलं आहे. तसेच त्यांनी वेगवेगळे लक्झरी बंगलो सुद्धा प्रोजेक्ट केलेले आहेत. तर स्वतः ते इंटेरियर डिझायनर आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या सर्वांना आज त्यांची मुलाखत या ठिकाणी घ्यायची आहे. आणि सर, या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. ही मुलाखत आपण सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी घेत आहोत आणि आयकॉन स्टीलच्या वतीने ही मुलाखत या ठिकाणी राबवण्यात आली आहे. तर सर्वसामान्य लोकांना काही महत्त्वाची माहिती मिळावी, काही आयडियाज मिळाव्यात या हेतूने ही मुलाखत या ठिकाणी राबविण्यात आली आहे. हा उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आलेला आहे. तर काय सांगाल तुम्ही? नमस्कार. थँक्यू सर, मला या तुमच्या उपक्रमात बोलवल्याबद्दल. येस सर. तर भारताच्या विकासामध्ये खूप मोठा एक सहभाग असा इन्फ्रास्ट्रक्चर आणि बांधकामाचा राहिलेला आहे सुरुवातीपासून. येस. त्यामध्ये जसे रोड्स आहेत, काही बिल्डिंग्स आहेत. तर जसं रोड्स ट्रान्सपोर्टसाठी झाले आणि बाकीचे जे काही बिल्डिंग्स आहेत ते फक्त ह्युमन कम्फर्टसाठी आहेत. ओके. तर त्यासाठी आम्ही आमचं जे स्किल्स आहेत, जे आमचं नॉलेज आहे ते वापरून आम्ही जेवढं ह्युमन कम्फर्टसाठी कम्फर्ट देता येईल ह्युमन्सला त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. ओके. यामध्ये ऍड ऑन आम्ही असं केलंय की काही ग्रीन टेक्नॉलॉजीज यूज केल्या ज्यामध्ये सेल्फ सस्टेनेबल बिल्डिंग व्हायला पाहिजेत आणि इझिली ह्युमन कम्फर्ट ह्युमन्सला अडॉप्ट करता येईल विदाउट हार्मिंग एनी नेचर. वा वा, क्या बात. सर, मला थोडक्यात तुमचा प्रवास सांगा. आतापर्यंत तुमचा प्रवास कसा? एक मी मिडल क्लास फॅमिली मधून आहे. माझे वडील शिक्षक होते. ओके. आता रिटायर झाले वडील. ओके. तर त्यामध्ये असं आहे की मला आर्किटेक्चर या फील्ड बद्दल माहिती नव्हतं, सिव्हिल इंजिनियर माहिती होतं. ठीक आहे. माझे एक शिक्षक होते, त्यांनी आम्हाला असं कळवलं की मला थोडं स्केचिंग आवडत होती. स्केचिंग आणि ड्रॉइंगचा थोडा माझा त्याच्यामध्ये हॉबी मध्ये होता. तर त्यांनी असं सजेस्ट केलं की तुझं मॅथ पण चांगलं आहे, तुझी स्केचिंग पण चांगली आहे, तुला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तो एक आर्किटेक्चर म्हणून एक फील्ड आहे, त्यासाठी बघ. नांदेडमध्ये असं होतं की तेव्हा आर्किटेक्ट लोक तर एकदम बोटावर मोजणे एवढे. आणि अवेअरनेस असल्यामुळे लोकांना माहितीच नव्हतं की आर्किटेक्चर कोर्स काय असतो. तर त्यानंतर सरांनी मला थोडं अवेअर केलं. मी नंतर त्याबद्दल थोडं अजून नॉलेज घेऊन मला ते असं वाटलं की ठीक आहे, मी यामध्ये इंटरेस्टनी माझा लाईफ टाईम पूर्ण काम करू शकेल. तर त्यासाठी मी ही फील्ड निवडली. मग याबद्दल लागणाऱ्या एक्झाम ह्या सगळ्या करण्यासाठी मी पुण्याला गेलो, काही दिवस नागपूरला होतो. त्यानंतर आर्किटेक्चर मध्ये ऍडमिशन घेतलं. आमची 5 वर्षाची डिग्री असते, 1 वर्षाची इंटर्नशिप असते. तर हे पूर्ण करून मी बॅचलर्स कम्प्लीट केली. त्यानंतर मी 2 वर्ष 1 वर्ष तर इंटर्नशिप झाली, त्यानंतर 2 वर्ष एक्सपिरियन्स गेन करण्यासाठी काही नामांकित इंजिनियर्स आहेत, आर्किटेक्ट आहेत, त्यांच्यासोबत मी काम केलं. त्यानंतर मला थोडा सस्टेनेबिलिटी मध्ये माझा इंटरेस्ट असल्यामुळं मला असं वाटलं की मी आता मास्टर्स हायर एज्युकेशन घ्यायला पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन. त्यासाठी मी हायर एज्युकेशन साठी आता ऍडमिशन केलेलं आहे. माझं एक लास्ट टाइम आहे, माझी होऊन जाईल यावर्षी माझे हे होऊन जाईल आणि मी गेल्या 5 वर्षापासून हे प्रॅक्टिसिंग मध्ये आहे. माझं बॅचलर्स झालेलं आहे नागपूरच्या किड्स रामटेक कॉलेज मधनं. येस. ओके. आणि जे आता मास्टर्स चालू आहे ते MGM औरंगाबाद JNC कॉलेज आहे, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर मध्ये माझं आता मास्टर्स चालू आहे. सर, बांधकाम क्षेत्रामध्ये आर्किटेक्ट हा महत्वाचा दुवा असतो आणि त्यात तुमची भूमिका खूप महत्वाची असते. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर यामध्ये मी लोकांना, जसं तुम्ही म्हणला की हे एक अवेअरनेसचा प्रोग्राम आहे, तुम्ही लोकांना थोडं एक या फील्ड बद्दल अवेअर करतो, कारण खूप सारे लोक आहेत या फील्ड बद्दल अनअवेअर आहेत. हो, बरोबर. तर लोकांना बेसिक फरक कळत नाही इंजिनियर आणि आर्किटेक्ट मधला. तर त्यामध्ये एक बेसिक फरक असा आहे की इंजिनियर जो असतो आणि आर्किटेक्ट असतो, तर आर्किटेक्ट हा पहिले डिझाईन करतो सगळं. म्हणजे जी बेसिक डिझाईन राहणार, जे तुमचं स्केच राहणार, जे तुमची प्लॅनिंग राहणार, इच अँड एव्हरीथिंग हे बेसिकली आर्किटेक्ट करतो. व्हेरी गुड. आर्किटेक्ट झाल्यानंतर सिव्हिल इंजिनियरचा रोल त्याच्यामध्ये ऍड होतो. त्यानंतर सिव्हिल इंजिनियरचं असं काम आहे की त्यामध्ये त्यांनी RCC बार, लागणारं सिमेंटचं ग्रेड, कॉन्क्रीटचं ग्रेड,
लागणारं सिमेंटचे कॅल्क्युलेशन हे सगळं लोड कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्या जे आम्ही डिझाईन केलं त्याला स्ट्रक्चरली स्टेबल करण्याचं काम हे एका इंजिनियरचं असतं. ओके. बेसिक डिझाईन आर्किटेक्ट करणार, त्यामध्ये त्यांनी ह्युमन कम्फर्ट, लागणारे जे काही नॉर्म्स आहेत गव्हर्नमेंटचे, ओके, फायर नॉर्म्स, सेफ्टीसाठी जे काही नॉर्म्स आहेत हे सगळे डिझाईन त्याला पूर्ण अनुसरून ते डिझाईन करतात. त्यानंतर हे पार्ट सिव्हिल इंजिनियरकडे जातो प्रोजेक्ट. सिव्हिल इंजिनियर त्याच्यामध्ये पूर्ण त्याला स्ट्रक्चरली स्टेबल करतात. तर यामध्ये सिव्हिल इंजिनियरचा खूप मोठा रोल आहे. एक वाघाचा वाटा म्हणजे त्यांचंच काम आहे. त्यांच्यामुळे जे काही बिल्डिंग असतात ते स्टेबल होतात. व्हेरी गुड. बेसिकली आर्किटेक्ट हा डिझाईन करणार आणि सिव्हिल हा त्याला स्ट्रक्चरली स्टेबल करणार. आर्किटेक्टचा अजून एक ऍड ऑन पार्ट म्हणलं तर असं आहे की आर्किटेक्ट लोक त्या बिल्डिंगला जितकं होईल तितकं सेल्फ सस्टेनेबल कसं करता येईल या गोष्टींकडे पण खूप कल देतात. त्यामध्ये ह्युमनला कसं कम्फर्ट करता येईल, काही त्यामध्ये खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज असतात. तर त्या टेक्नॉलॉजीला यूज करून समोर ह्युमन कम्फर्ट कसं देता येईल, त्यामध्ये एक आर्किटेक्टचा महत्वाचा रोल असतो. खूप छान. सर, पुढचा प्रश्न असा आहे की बांधकाम करताना अप्रशिक्षित लोकांकडून काम करून घेणे किंवा नियमांचं पालन न करता काम करणे हे किती धोकादायक होऊ शकते? याबद्दल मी असं सांगू इच्छितो की आम्ही जे आर्किटेक्ट लोक आहेत ते आमचं बेसिक काम आहे डिझाईन करणं. एक्झिक्युशन जे ऑन साईट होणार आहे ते एक सिव्हिल इंजिनियरचा आणि जे सुपरवायझर्स असतात त्यांचे काम आहे. येस. तर यामध्ये माझ्या प्रॅक्टिसमध्ये आजपर्यंत मी असं पाहिलंय की खूप सारे लोक अनस्किलफुल रित्या काम करतात किंवा काही नियमांचं पालन न करता काम करतात. तर त्यामध्ये एक अनस्किलफुल लोक न असणारे, लेबर न असणारे काम करून घेण्यामध्ये असं असतं की जे काही आपण आरसीसी ची फ्रेमिंग करतो, शटरिंग करतो, पुन्हा त्याची पोरिंग करतो, तर त्यामध्ये जे काही प्रिस्क्राईब नियम आहेत, जे काही त्यांनी एक माइलस्टोन ठेवलेले आहेत, त्या सोबत जर त्यांनी केलं तर त्या आपण जेवढा त्या बिल्डिंगची लाईफ एक्सपेक्ट करतोय तेवढी ती भेटेल. आणि तेच जर तुम्ही जर अनस्किलफुल पर्सन कडनं काही त्याच्यामध्ये स्ट्रक्चरली जे काही त्यांची, आम्ही जसं लोकल लँग्वेज म्हणतो, बांधी करणं स्टीलची, तर हे जर त्या नियमानुसार किंवा जे प्रिस्क्राईब जे त्यांनी सांगितलेले हे आहेत त्याच्यानुसार जर नाही केलं तर त्याला जी स्ट्रेंथ गेन व्हायची आहे ती नाही होत. त्यानंतर सिमेंट, सॅन्ड आणि ऍग्रिगेट, तर याचं जे प्रपोर्शन जे ठरवलेलं असतं, जे काही पर्टिक्युलर कॉन्क्रीट ग्रेडसाठी, जर हा जर प्रॉपरली नाही केलं, जे नियमानुसार ठरवून नाही केलं, तर त्यामध्ये पण स्ट्रक्चरली विकनेस स्ट्रक्चरला येऊ शकते. मग तुम्ही तसेच हा तर आरसीसीचा पार्ट झाला. पुन्हा जे आपण प्लास्टरिंग बघतो, जे गिलावा म्हणतात लोकल लँग्वेज मराठीमध्ये, गिलाव्यामध्ये सर तुम्ही पण खूप साऱ्या जागी बघितलं असेल की खूप साऱ्या जागी क्रॅक्स पडतात पुट्टी कलर झाल्यानंतर, विदिन 6 मंथ, विदिन 3 मंथ, एका वर्षात. तर ह्यामध्ये काय की सिमेंट, सँड आणि वॉटरचं रेशिओ थोडं गडबड झालेलं असतं. तर त्यामुळं हे आपल्याला काही गोष्टी बघायला भेटतात. तर हे सगळं आपल्याला अवॉइड करता येतं, पण त्यासाठी एक तुम्हाला स्किलफुल लेबर आणि एक चांगला सुपरवायझर साईटवर असणं खूप गरजेचं असतं. आणि त्यानंतर जे काही दुसरे नियम आहेत, जे सेफ्टीचे प्रिकॉशन्स आहेत, जसे हेल्मेट घालणे, हार्नेस घालणे, कुठे जर लटकून काम करतायत, कोणत्या हाईटवर करतायत तर त्यांना हार्नेस घालणे, प्रॉपर बांधणे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर केल्या तर एक जीवितहानी साईटवरची टाळू शकते. बरोबर. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की ह्या सगळ्या थोड्या गोष्टींचं प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. आणि मेन म्हणलं तर काय असतं सर की कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही, त्यांना कोणीतरी एक गुरु किंवा एक रस्ता दाखवणारा मार्गदाता पाहिजे असतो. तर सगळे आधी अनस्किलफुलच असतात, त्यांना एक स्किलफुल करून घेण्याचं काम एका चांगल्या त्यांच्या मेंटॉरचं असतं किंवा गुरुचं. तर मला असं वाटतं की त्यांचे जे पण गुरु म्हणजे सुपरवायझर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, त्यांनी जर त्यांना थोडं प्रोत्साहन देऊन त्यांची तारीफ करून जर सांगितलं तर त्यांनी खूप चांगलं काम करतात. आणि बेसिक सगळं काही जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सगळं त्या एका अनस्किलफुल लेबर, जो आपण लेबर म्हणतो, त्याच्यावरतीच पूर्ण डिपेंड आहे. खूप छान. हा प्रश्न खूप महत्वाचा होता. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि यावरती व्यवस्थित त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, व्यवस्थित उत्तर या प्रश्नाचं सरांनी दिलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं सगळ्यांनी.
सुरुवातीचा प्रश्न खूप छान, त्याचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे आणि प्रेक्षकांना तो प्रश्न खूप आवडला. त्यावरती उत्तर पण तुम्ही खूप सुंदर दिलं. नक्कीच त्यावरती आयडियाज प्रेक्षकांना मिळाले असतील, मला असं वाटतं. तर या प्रश्नानंतर पुढचा प्रश्न मी सरांना विचारतो की बांधकाम क्षेत्र सध्या इतकं झपाट्याने वाढत आहे सर. खूप प्रगती होत आहे या क्षेत्रामध्ये आणि कॉम्पिटिशन सुद्धा खूप वाढलेलं आहे. तर तुम्हाला भविष्याबद्दल काय तुमचा दृष्टिकोन आहे? सर, बांधकाम क्षेत्रातलं जर भविष्य जर तुम्ही असा एक उल्लेख केला तर यामध्ये सर एक महत्वाचा पार्ट म्हणजे भविष्यामध्ये आता जे आपल्याकडे एक पारंपरिक जे सोर्स आहेत त्याला म्हणजे जसं पारंपरिक जसं पेट्रोल झालं, तुमचं डिझेल झालं, म्हणजे कधी ना कधी संपणार आहे. ओके, तर या गोष्टीवरती सध्या काही गोष्टी खूप अवलंबून आहेत. जसं तुमचा कोळसा झाला, वीज निर्मिती. आता एका बिल्डिंगला जर तुम्हाला स्टेबल करायचे, सगळं कम्फर्ट करायचंय, त्यासाठी तुम्हाला लागणारी इलेक्ट्रिसिटी किंवा तुम्ही जे चालवणारी कार आहेत, तुम्ही ह्युमन कम्फर्टसाठी जे वापरताय, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या ह्या पारंपरिक गोष्टी सध्या थोडं कमी होत आहेत. तर यासाठी काही सोल्युशन म्हणजे भविष्यात आपण असं करता येईल की आपण थोडं डिपेंडन्सी आपल्या सोलार वरती जायला पाहिजे. ठीक आहे, ओके. जशा काही बिल्डिंग आहेत त्यांना काही बांधकाम बिल्डिंग टेक्नॉलॉजीज आहेत, त्याच्यानुसार त्याला आपल्याला सेल्फ सस्टेनेबल बनवता येईल. त्यामुळे ती बिल्डिंग जी आहे ती जी आता जेवढी एनर्जी कन्झ्युम करत आहे त्यापैकी एक 50% 40% कन्झम्पन होणार. ओके, तर हा एक महत्वाचा पार्ट आहे. मला असं वाटतं की हे भविष्यामध्ये ह्याच्यावरती खूप अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि ह्यामध्येच समोरच्या येणाऱ्या पिढीसाठी आपण काही गोष्टी वाचवू शकू आणि त्यांना एक कम्फर्ट देऊ शकू. जसं आता ग्लोबल वॉर्मिंगचा एक खूप मोठा प्रश्न आहे सध्या जगात. बरोबर आहे. तर ह्या जर गोष्टी सगळ्यांनी जर थोड्या आपल्या प्रयत्नातून केल्या तर आपण जे होणारा प्रदूषण आहे किंवा जो काही पारंपरिक घटकांचा जो संप होत चाललाय तो थोडा आपल्याला थांबवता येणार याच्यामध्ये. दुसऱ्याबद्दल असं बोलायचं की जे आपली जी बांधकाम टेक्नॉलॉजी बद्दल मी बोलू इच्छितो की भविष्यामध्ये त्याच्यामध्ये अजून काय चेंज यायला पाहिजे. तर त्यामध्ये सर मी असे सांगू इच्छितो की बांधकाम क्षेत्रामध्ये एक प्रीकास्ट एक टेक्नॉलॉजी आहे, प्रीकास्ट कन्स्ट्रक्शन. ओके, तर त्यामध्ये काय होतं की तुमचं जे काही बिल्डिंगचं मॉड्यूल आहे किंवा ब्रिज आहे, तुम्ही ब्रिज बघितलं असेल की डायरेक्ट ब्रिज टू ब्रिज येतात, क्रेन उचलतं आणि ठेवून टाकतात. हा सर एक प्रीकास्टचा एक पार्ट झाला. तर यामध्ये बिल्डिंग्स पण बनतात, आपल्या इंडियामध्ये पण खूप बनल्यात आणि बाहेर तर खूप बनतच आहेत. तर मला असं वाटतं की आपण थोडं प्रीकास्ट कडे जर आपला कन्स्ट्रक्शनचा कल ठेवला जास्त, तर त्यामध्ये असं होईल की तुम्ही जे ट्रान्सपोर्ट लागणार आहे तुम्हाला, म्हणजे एका समजा एका गोडाऊन वरनं सिमेंटच्या साईट वरती जो त्यांचा काही लागणार सामान जाणार आहे, तर त्यामध्ये ट्रकचा वगैरे पोल्युशन होत आहे. त्या ट्रकच्या आल्यानंतर नुसतं डिझेलचं पोल्युशन नाही होत, त्याच्यामध्ये तुमचे टायर्स पण जातात, टायर बनवण्यासाठी लागणार पुन्हा पोल्युशन आहे. तर ह्या सगळ्या डिपेंड गोष्टी आहेत एकावर एक. तर ह्या जर छोटे छोटे जर आपण मेजर्स घेतले, आपण जर प्रीकास्ट मध्ये जर गेलो तर ह्या सगळ्या गोष्टी एकाच साईटवर होणार. ओके, कुठे तर पर्टिक्युलर सिटीच्या बाहेर म्हणा किंवा सिटीला थोडं लागत अशा एकाच जागी होणार, जिथे तुम्हाला जिथे अवेलेबल तिथेच तुम्हाला ऍग्रिगेट राहील, गिट्टी राहील, सँड राहील, फक्त तुम्हाला सिमेंट ट्रान्सपोर्टचा प्रश्न येईल आणि आरसीसी बारचा प्रश्न येईल. तर तुम्ही तिथे जर पूर्ण ऍज इट इज ते जर मॉड्यूल पार्ट मध्ये बनवून आणलं तर हे तर पॉसिबल नाही की पूर्णच्या पूर्ण घर बनवून आणलं. बरोबर, पण त्याच्यापैकी काही घराला पार्ट मध्ये करून जर तुम्ही आणलात आणि फक्त तिथं असेंबल करायचं जर काम केलं तर हा फ्युचर मध्ये खूप मोठा हेल्पफुल हे होऊ शकतो, आवश्यकता आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर ह्याच्यामध्ये जे माणसांचं जे टाइम कंजेशन आहे की एक घर बनवण्यासाठी 6 महिने 8 महिने 10 महिने जे जातात, तर याचा टाइम पण कंजप्शन कमी होईल. थँक्यू. तर या प्रश्नानंतर पुढचा प्रश्न मी सरांना विचारणार आहे. माझ्यासमोर आहेत शुभम सर. शुभम सर, मला सांगा, आता मला घर बांधायचंय, मला तेवढी माहिती नाहीये की घर कसं बांधावं किंवा कुठल्या आयडियाज कुठल्या आयडियाजची मला गरज असेल किंवा काय मी कशा प्रकारे प्लॅन केला पाहिजे, कशी टीम निवडली पाहिजे, किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याला काही महत्वाच्या टिप्स तुम्ही कशा प्रकारे त्याला सांगाल? सर, यामध्ये असं आहे की जो पण एक मिडल क्लासचा जो एक व्यक्ती आहे किंवा जो एक मिडल क्लास परिवारातला आहे, तर त्यासाठी एक घर बांधणं म्हणजे त्याचं एक स्वप्न साकारणं. आधीच्या जमान्यात म्हणत होते की एक तर घर बांधून बघावं आणि लग्न करून बघावं.
तर हा एक लाईफचा खूप मोठा मेजर त्याचा पार्ट आहे. लोक खूप सारे लोक मिडल क्लासचे लोन करतात, त्यांनी 20-20, 30-30 वर्ष ते लोन रिपे करतात. बरोबर. तर मला असं वाटतं की तुम्ही जो हा पैसा लावत आहे तुमच्या घराला, जी काही तुमची रक्कम लागत आहे ती एका बरोबर जागी लागली पाहिजे. बरोबर. त्यासाठी तुम्ही एका स्किलफुल इंजिनियरची हे करा किंवा आर्किटेक्टला हायर करा. येस येस येस. तुम्हाला असं वाटत असेल की आर्किटेक्ट इंजिनियर्स तुम्हाला फीस हेवी चार्ज करतात, पण त्या मागे पण एक अशी स्टोरी आहे की जेवढी ते फीस चार्ज करतात त्यापेक्षा तुमचा डबल किंवा 3 टाइम्स 4 टाइम्स तुमचे पैसे कुठे ना कुठे वाचवतात. बरोबर आहे. बरोबर आहे. आज जसं आता नांदेड सिटी आहे किंवा कोणती सिटी आहे, तिथे एक समजा एक सरासरी 5,000-8,000 रुपये स्क्वेअर फीट जर जमिनीचा भाव आहे, तर एखाद्या प्लॉट मध्ये जर 50 स्क्वेअर फूट जमिनीचा किंवा 100 स्क्वेअर फूट जमिनीचा जर प्लॅनिंग थोडी जर चुकली, जर ती जर जागा युटिलाइज बरोबर नाही झाली, तर ती जागा तुम्हाला लाईफ टाइम त्या जागेमध्ये तुम्हाला तुम्ही नुकसान होणार आहे. तर त्याच्यामध्ये असं नुकसान होणार आहे की एक तर 100 स्क्वेअर फीटची जी व्हॅल्यू आहे ती 8,000 रुपये स्क्वेअर फीट प्लॉटची व्हॅल्यू आहे, आणि कन्स्ट्रक्शनला लागणारे 2-2,500 रुपये पर स्क्वेअर फीट एक थंब रूल जर पाहिलं, असे 10,000 रुपये स्क्वेअर फीटची व्हॅल्यू तुम्ही 100 स्क्वेअर फीट जर वेस्ट करताय. सही आहे. प्लॅनिंग जर थोडी जर तुम्ही चुकली, तर त्यामध्ये असं होतं की तुम्ही 10,000 गुणिले 100 जर केले तर तुम्ही एक 10 लाख रुपयाची तुमचं नुकसान आणि ते एका दिवसाचं नाही, हे तुम्हाला लाईफ टाइम त्याला सहन करावं. बरोबर. तर मला असं वाटतं की एकदम जी इनिशियल स्टेज आहे की तुम्ही जेवढं पण डिझाईन करताय, जे पण तुमचे प्लॅन्स आहेत, जे पण तुमच्या नीड्स आहेत, रिक्वायरमेंट्स आहेत, ते क्लिअरली क्लायंटनी त्यांच्या आर्किटेक्टला किंवा इंजिनियरला सांगायला पाहिजे. त्यानंतर इंजिनियर आणि त्यांनी जसं वर्क केल्यानंतर पहिला तुम्ही ऑन द पेपर, म्हणजे जे काही आपलं पेपर वर्क होते त्यावरती तुमचे प्लॅन्स, एलिव्हेशन, सेक्शन, तुमच्या जे रिक्वायरमेंट आहेत त्या पूर्ण तुम्ही पहिलं फ्रीज करायला पाहिजे. सही आहे. तुमच्या म्हणजे ऑन पेपर वर्कच. बरोबर. त्यानंतरच तुम्ही कन्स्ट्रक्शन करायला पाहिजे. जसं आपलं डिझाईन फ्रीज झालं त्यानंतर मेन पार्ट येतो तो आपला कॉन्ट्रॅक्टर आणि सुपरवायझर. तर मला असं एक वाटतं की स्किलफुल, नॉलेजफुल कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला पाहिजे, कारण आम्ही इंजिनियर्स, आम्ही आर्किटेक्ट लोक, तुमचं येऊन आम्ही वीट नाही लावणार. नाही. बरोबर. तर जे काही त्या कागदावरच प्रॅक्टिकल होणार आहे, तर ते एका चांगल्या कॉन्ट्रॅक्टर कडनं आणि सुपरवायझर कडनं झालं पाहिजे. बरोबर. तर मला असं वाटतं की एक चांगला सुपरवायझर आणि कॉन्ट्रॅक्टर हे तुमच्या घराला खूप मस्त आहे. कारण त्यामध्ये पण लास्ट टाइम जसं बोललो की तुम्ही जर पैसे देताय पण ते जर बरोबर युटिलाइज नाही झाले, तर ते पैशाच्या तुमच्या व्हॅल्यू नाही आली, त्याला म्हणजे काय म्हणणार, त्याला किंमत नाही झाली त्याची. हो ना, तुमच्या मेहनतीची. तर मला असं वाटतं की एक चांगला आर्किटेक्ट इंजिनियर तुम्ही पहिल्यांदा निवडावा, त्यानंतर एक चांगला कॉन्ट्रॅक्टर आणि सुपरवायझर निवडावा, आणि त्याला जेवढी लागणारी क्युरिंग आहे, या क्युरिंग आणि लागणारा जो वेळ आहे क्युरिंगला, आणि ज्याची जी मेथड, जे त्यांचे मेजर्स दिलेले आहेत, जी कामाची टेक्निक दिलेली आहे, त्याला फॉलो करूनच ते पूर्ण कम्प्लीट घर व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ही गोष्ट व्हायलाच पाहिजे. तर आणि अजून यामध्ये अवेअरनेस, जसं तुम्ही म्हणलात की हे एक अवेअरनेसचा प्रोग्राम, तर मी हे एक असं ऍड ऑन करू इच्छितो की तुम्ही आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर लोकांना भिवू नका. मी असं एक म्हणजे जनतेला एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही असं त्यांच्या गैरसमजात आहेत की तुम्ही ते तुम्हाला खूप जास्त फीस चार्ज करतात, पण तसं नाहीये. तुमची ते जितकी फीस चार्ज करतात त्यापेक्षा 5 टाइम्स 4 टाइम्स 10 टाइम्स मे बी तुमचे पैसे लाईफ टाइम साठी वाचवू शकतात. तर त्यासाठी तुम्ही एक चांगल्या इंजिनियर आर्किटेक्टला हायर करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करा. म्हणजे पैशापेक्षा वस्तूला महत्व द्या. वस्तू तुमची चांगली बनली पाहिजे लाईफ टाइम. कारण तुम्ही एक घर बांधणार आहे लाईफ मध्ये, तुमची पूर्ण त्याच्यामध्ये पेन्शन राहू द्या, तुमची पूर्ण होम लोन राहू द्या 20 वर्षाचं, ते पूर्ण तुम्ही त्याच्यामधून रिपे करणार आहात. म्हणजे एक लाईफचा तुमचा जेवढा तुम्ही पैसा कमवणार आहात त्याच्या 40%, 30%, मे बी 50% तुम्ही एका घरावर स्पेंड करणार आहात. म्हणजे तुमच्या लाईफची अर्धी एनर्जी तुमची. तर मला असं वाटतं की तुम्ही एका चांगल्या मार्गदर्शनाखालीच तुमचं जे काही ड्रीम होम आहे, तुमचं जे काही प्रोजेक्ट आहे, ते तुम्ही एका चांगल्या मार्गदर्शना थ्रूच करायला पाहिजे. मित्रांनो, मला एक महत्वाचा प्रश्न शुभम सरांना विचारायचा आहे. आपण जेव्हा रस्त्याने चालतो तेव्हा कधी कधी आपल्याला रस्त्याला भेगा पडलेल्या दिसतात रोडला, आणि काही बिल्डिंग सुद्धा चिरलेले दिसतात, भेगा पडलेले दिसतात बिल्डिंगला. आणि हे कधी घडतं जेव्हा भूकंप होतो. आणि नांदेड सारखा आपला हा जिल्हा भूकंपग्रस्त क्षेत्रामध्ये येतो. नांदेडच्या आजूबाजूचे काही जिल्हे आहेत तालुक्यात, ते सर्व भूकंपग्रस्त क्षेत्रामध्ये येतात. तर सरांना मला विचारायचंय
तर सरांना मला विचारायचं आहे, शुभम सर, की जेव्हा एखादं तुम्ही कन्स्ट्रक्शन करता किंवा एखादं बांधकाम करता, तर तेव्हा तुम्ही कुठली पावले उचलाल किंवा कुठल्या प्रकारची काळजी घ्याल? यामध्ये सर मी असं म्हणजे सांगू इच्छितो, तुमच्या प्रश्नाचा खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. नांदेड, लातूर आणि हे काही अर्थक्वेक प्रोन्स आपले काही एरिया आहे, त्यामध्ये सर सगळ्यात मेन जो स्ट्रक्चरली स्टेबिलिटी हा जो सगळ्यात त्याच्यामधला एक मेन मुद्दा आहे. ओके, आता ह्यामध्ये जो लागणारा तुमचा आरसीसीचा बार आहे, पुन्हा तुम्ही वापरणार स्टील आहेत किंवा जे ऍग्रिगेट आहे, हे जर तुम्ही दिलेल्या प्रमाणात दिलेल्या मेजर्स मध्ये जर वापरलं, तर तुम्ही एक चांगलं अर्थक्वेक रेजिस्टन्स स्ट्रक्चर किंवा घर बनवू शकता. हे असं नाहीये की इम्पॉसिबल आहे, पण यासाठी तुम्हाला एक चांगला स्ट्रक्चरल इंजिनियर हायर करावा लागणार. ओके, आणि त्यांनी ज्याप्रमाणे तुम्हाला स्टील डिझाईन मध्ये जसं स्टील दिलेलं असेल, तर ह्याप्रमाणे तुम्हाला ऑन साईट ते एक्झिक्यूट करून घ्यावं लागणार. ओके, एका चांगल्या सुपरवायझर आणि एक जसं मी बोललो की तुम्हाला एक चांगला जो कॉन्ट्रॅक्टर असतो त्याच्याकडे. बरोबर. तर आजच्या घडीला जी टेक्नॉलॉजी जेवढी कन्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये एवढी समोर गेलेली आहे की आजच्या ह्याच्यात जिथं जर दुबईची काही प्रोजेक्ट बघितले असतील तर त्यामध्ये काय की तिथे तर सँड आहे पूर्ण. त्या सँडला जर तुम्ही असं मूठ पकडून जर धरलात तर तुमच्या वाळू निघून जाईल. पण त्यावरती त्यांनी 800 मीटर हाईटची जे बुर्ज खलिफा आहे ते त्यांनी बनवले. तर आणि पुन्हा दुसरं जर अजून एक एक्झाम्पल द्यायचंच राहिलं तर तुम्ही जापान बघा सर. जापान हायेस्ट अर्थक्वेक एरियाज मध्ये मधला एक कंट्री आहे, पण त्यांच्या जे तुम्ही जर बिल्डिंग बघितल्या, त्यांच्या कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी बघितली तर स्टँडर्ड एकदम सुपिरियर क्वालिटीचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कधीच भूकंपामध्ये जीवित हानी किंवा बिल्डिंग पडणे हा पार्ट येत नाही. कारण त्यांनी जे एकदम सुरुवातीला जे मेजर्स घेतलेले असतात बांधकाम करण्याच्या आधी, अर्थक्वेक रेजिस्टन्स त्यांनी स्ट्रक्चर बनवतात. त्यासाठी एक स्किलफुल तुम्हाला स्ट्रक्चरल इंजिनियर हवा असणार. येस, आणि एक स्किलफुल टीम लागणार तुम्हाला. तर माझं असं सजेशन राहील की नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी हे आपण एकाच प्लेट वरती येतो. असा बराच पार्ट आहे, इथून दिल्लीपर्यंत ती काही प्लेट आहे. तर मला असं वाटतं की ही जी अनहोनी किंवा जी संकट येणार आहे, तर हे असं नाही की आपल्याला टाळता येत नाही, तर आपल्याला टाळता येतं. त्यासाठी तुम्ही एक चांगले स्ट्रक्चरल इंजिनियर हायर करून एक दर्जेदार मटेरियल घेऊन तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे, तर हे सगळं तुम्ही टाळू शकता. आणि ह्याच्यामध्ये अजून एक पार्ट म्हणलं तर तुम्हाला जे काही गव्हर्नमेंट कडनं नॉर्म्स आहेत बिल्डिंग बनवण्यासाठी, हे पण तुम्हाला फॉलो करावं लागतील. तर ह्याच्यामध्ये तुमची जी जीवितहानी होणार आहे, भले बाकी जे होणार आहे ते आर्थिक नुकसान होईल किंवा जे काही नुकसान होणार ते ठीक आहे, पण जी सगळ्यात मोठी जी नुकसान आहे तुमचं जीवितहानी, तर हे तुम्हाला टाळता येईल. तर मला असं सगळ्यांना रिक्वेस्ट करतो मी, आणि सगळ्यांना असं एक अवेअर करू इच्छितो की नांदेड सारखा जो आपला अर्थक्वेक प्रोन जो एरिया आहे, तर यामध्ये कन्स्ट्रक्शन करताना तुम्ही एक चांगला स्ट्रक्चरल इंजिनियर हायर करा. आणि जे लागणार तुमचं स्टील आहे, आरसीसी बार आहे, या सगळ्यांना थोडं फ्री हँडनी तुम्ही युज करा, जसं तुमचे स्ट्रक्चरल इंजिनियर दिलेलं आहे. तर यामुळे तुमचं एक मोठा जीवाला होणारी हानी टाळू शकते. येस, थँक्यू.